आजच्या प्रशांत अशा सायंकाळी संत तुकाराम महाराज साखर कारखान्याच्या प्रांगणात असणाऱ्या या जगद्गुरु संत तुकाराम महाराज मंदिरात आपण एकत्र आलेलो आहोत आणि त्याचं निमित्त आपणा सर्वांना माहित आहे. वारकरी संप्रदाय भूषण परमश्रद्धेय गुरुजींच्या पुण्यतिथी गुरुजींचा आणि संत तुकाराम महाराज कारखान्याचा अत्यंत निकट असा संबंध आहे. आणि या कारखान्याचं भूमिपूजन गुरुजींनी केलं. आणि याला कारण काय होतं तर या कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ज्येष्ठ लोकनेते असे आदरणीय हरिभक्ती पारायण श्री विदुराजी नवलेनाथ जे माझ्या माहितीप्रमाणे गुरुजींचं कर्तृत्व काय असेल तर त्या काळामध्ये खासदार वारकरी करणं हे गुरुजींनी केलं होतं. दोन पाच मिनिटांचा संवाद आपल्याशी करणार आहे. शांतते नाही का गडबड करू नका. ज्यांचं आपण कीर्तन ऐकलं असे हरिभक्ती पारायण श्री महंत पुरुषोत्तम महाराज पाटील एका संस्थांचे संस्थानाधिपती आहेत, जे अनेक थोर मंडळी झाली वारकरी पंथात. त्यामध्ये सद्गुरु अमृतनाथ स्वामी एक साक्षात्कारी पुरुष होते. इकडे लक्ष द्या. ते मूलतः जुन्नरचे होते, पण आळंदीला त्यांची समाधी झाली आणि त्या परंपरेचे पाईक असणारे पुरुषोत्तम दादा हे वारकरी पंथातील प्रथितयश असे युवा प्रवर्तक आहेत. प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की त्यांची संत ज्ञानेश्वर महाराज विश्वस्त म्हणून एक मुखानं नमन झाली. अभिनंदन करण्याचं दुसरं कारण माझ्याकडे लक्ष द्या की आता पावे तो ज्ञानेश्वर महाराजांच्या सेवेमध्ये अनेक विश्वस्तांनी काम केलं. त्यामध्ये भीम वाचक होते, रामचंद्र गुहाड होते, सबजी साहेब होते. चांगलं काम केलं. पण आता जे विश्वस्त आहे त्यामध्ये आमचे स्नेही योगी निरंजननाथजी असतील, डॉक्टर भावार्थ देखणे जे असतील, हरिभक्ती पारायण चैतन्य महाराज कबीर असतील, आमचे पुरुषोत्तम दादा असतील, ऍडव्होकेट पवारताई असतील, यांचं कायम स्मरण लोकांना होईल पुढच्या काळावर. पण या विश्वस्तांच्या कार्यकाळातच ज्ञानेश्वर महाराजांचा सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव झाला आणि या विश्वस्तांच्या कारकिर्दीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीवर मंदिरावर 22 किलो सोन्याचा कळस बसला. यांच्या कारकिर्दीमध्ये आपण म्हणतो एवढं सोपं नाहीये. ती संधी त्याला मिळाली आणि त्या संधीचं त्याने सोनं केलं. आज मी
एक वेगळ्या विचारानं प्रभावित होऊन तुमच्याशी बोलतोय. गुरुजींच्या वैकुंठ गमनाला 20 वर्ष झाली. इकडे पण त्याची पुण्यतिथी कारखान्यावर व्हावी ही आदरणीय नानांची सदिच्छा. नाना हे गुरुजींचे परमभक्त. गुरुजींचं स्मरण करता क्षय डोळ्यात अश्रू यावे असं त्यांचं शिष्यत्व. वास्तविक ते राजकारणात असताना सुद्धा गुरुजींची ते एकनिष्ठ नाही. कारखान्याच्या मोळीची पूजा असेल ती गुरुजींच्याच हस्ते व्हायची. वायलरचं प्रदीपन असेल ते गुरुजींच्याच हस्ते व्हायचं. पहिल्या पोत्याची पूजा गुरुजींच्याच हस्ते व्हायची. ही त्यांची एकनिष्ठता. माझ्याकडे लक्ष द्या. गुरुजींच्या समकालीन अनेक चांगले महाराज होते, पण जशी पतिव्रता आपल्या पतीशिवाय दुसऱ्याला सन्मान देत नाही, तसं आदरणीय नानांनी गुरुजींशिवाय कोणालाही सन्मान दिला. हे लक्षात ठेवा. गुरुजींशी त्यांची एकनिष्ठता होती. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, मला आता परमार्थात काम करायला 45 वर्ष झाली. आणि या 45 वर्षात गुरुजींच्या पहिल्या पुण्यतिथीला इंद्राणीच्या घाटावर मोठा सप्ताह झाला. त्यात मी एक वाक्य सांगितलं होतं, ते मला आजही आठवतं. इकडे लक्ष द्या. त्याच मी असं म्हणालो होतो की गुरुजी नावाचा ग्रंथ मी 25 वर्ष वाचला, पण त्यातली कित्येक पानं काढली नाही. कित्येक पानं काढली नाही. असं गुरुजींचं व्यक्तिमत्व होतं. मला सांगताना आनंद होतोय दादांच्या साक्षीनं. लवकरच माझं लिखाण चालू आहे आणि त्यामध्ये गुरुजींचं चरित्र मी घेतलं, ते प्रकाशित होईल. वेगवेगळ्या गोष्टीमध्ये गुरुजी अष्टपैलू होते. इथे सगळे बसलेले लोक आहेत, त्यांनी गुरुजी पाहिले, अनुभवले, कीर्तन ऐकले. इकडे लक्ष द्या. आज थोडी माणसं जरी असतील इथं, तर ती गुरुजींवर श्रद्धा ठेवणारी. नानांनी सांगितल्यानंतर आम्ही पुण्यतिथी सोहळा कारखान्यावर करावा असा निर्णय केला. मग आम्ही हा पुण्यतिथी सोहळा सकाळी करत असतो. माझे परमार्थ स्नेही असणारे प्रमोद महाराज पवार सकाळचं करायचं कीर्तन, पण सकाळी खूप थंडी असते. काही लोकांनी सांगितलं की संध्याकाळी करा. संध्याकाळी माणसं जास्त जमतील. मग संध्याकाळी यंदा केलं तर माणसं तितकीच आली. ती वाढली पण नाही आणि कमी पण झाली. पण त्या मनानं थंडी कमी आहे. सकाळची फार थंडी असते. आणि त्याला दुसरं कारण आदरणीय नानांचे बंधू निवर्तले, ते आजच निवर्तले या स्थितीला. त्यामुळे त्यांच्याकडे धर्मकार्य असतं. त्यामुळे संध्याकाळी करूया असा यावर्षी निर्णय झाला. पण मला विशेषत्वानं या समारंभासाठी आलेले सगळे भजनी कलावंत, भजनानंदी असणारे दुसरे महाराज असतील, त्यांचे सहकारी असतील, अपवाद बजावणारे वादक असतील, हे स्वयंप्रेरणाने येतात. आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं की आमचा कोणताही सन्मान करू नका, कारण आम्ही गुरुजींची सेवा करण्यासाठी येतो. आज वारकरी पंथाचा काळ असा झालाय की पैसा दिल्याशिवाय काळ वाजवायला पण केली इतकी टोकाची व्यावसायिकता आहे. पण शुक्लाल महाराज असतील, आचार्य मामा असतील, ही सगळी मंडळी येतात इथे, ही सेवा म्हणून येतात. सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. 2 गोष्टी मला शेवटी सांगायच्या.
कोणती भाषा मला कळलीच इकडं लक्ष द्या. ज्या प्रियेश होत्या गुरुजी वर्तमान काळापेक्षा 10 वर्ष पुढे होते हे लक्षात ठेवा. हे सगळे श्रेष्ठ नागरिक बसले, अधिकारी मंडळ बसले. सध्याचा कीर्तनकार 10 वर्ष मागे वर्तमानापेक्षा, आणि गुरुजीचं वैशिष्ट्य होतं ते चालू वर्तमानापेक्षा 10 वर्ष पुढे होते. हे वैशिष्ट्य होतं त्यांचं बसणं, त्यांचं बोलणं, त्यांचं पाहणं. कीर्तनात चाल म्हणायला आलेल्या गवळ्याला सुद्धा एक प्रकारची जर बसायची त्यांच्या डोळ्याची. चष्म्यातून जरी बघितलं तर त्या गवळ्याला घाम फुटायचा. एक आदरयुक्त भीती होती. अर्थात त्यांचं कर्तृत्व पण असंच होतं. लक्ष द्या की कधीतरी दादांना पण प्रमुख तात्यांना पण बैठकीत त्यांची काही गोष्टी सांगितल्या. आज त्या उद्धृत करणं गरजेची गोष्ट आहे. मी सकाळच्याच कीर्तनात लोढी दामणीला सांगितलं, आज त्यांची आठवण होते. अशा निवडणुका झाल्या. गाडगेसाठी गोष्ट सांगतो ऐकण्यासारखी. या पार्श्वभूमीवर आज काय केलं पाहिजे हा प्रश्न आमच्या पुढे आहे. निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि मिनिस्ट्री डिक्लेअर झाली आणि दादा तिथं शपथविधी झाला मुंबईला. आणि शपथविधी झाल्यानंतर एक मंत्री महोदय माऊलीच्या दर्शनाला आले. मी त्यांच्या नाव सांगत नाही आता, तर मला त्यांच्याकडे जायचं. सांगितलं असतं हे नाव सांगत नाही, सांगत नाही. ते आले. छोटा प्रसंग आहे, फार मोठा आहे. ते आल्यानंतर आता दादा विश्वस्त त्यांना माहिती, मंदिरात गेल्यानंतर त्यांना हार घालण्यात आला, पेढ्याचा पुडा देण्यात आला. एक शिष्टाचार आहे, एक फॉर्मॅलिटी आहे. ते तिथून जे गुरुजीकडे आले, गुरुजीच्या बैठकीच्या खोलीत आले. मी जवळ बसलो होतो गुरुजींच्या. गुरुजींचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या खोलीमध्ये आम्ही जायला स्वतंत्र होतो, बाहेर यायला परत होतो. जाता येत होतं पण बाहेर येता येत नव्हतं त्यांच्या परवानगीशिवाय. सुखलाल महाराज कधी कधी खूप रात्र व्हायची, 1 वाजेपर्यंत बोलतच असायचे. मला त्यावेळेस मी 20-25 वर्षाचा, मला झोप यायची. म्हणायचं गुरुजी मला तर झोप आली. असू दे रे, मला आली तुला झोप येऊन काय करायचंय? मला झोप आली पाहिजे, मला अजून झोप आली पैस काहीतरी सांगत असायचे. आता ते खूप गगन असायचं. मग मी काहीतरी कारण शोधायचो. अहो ते दरवाजे बंद होईल मंदिराचा, ते तुला काय करायचं म्हटलं, मी दरवाजा उघडी. असं काहीतरी त्यांचं वलय असायचं. मी बसलो. ते मंत्री महोदय, तुम्ही सगळे लोक ऐका बघता, त्यांची आठवण सांगतो आजच्या दिवशी. ते मंत्री महोदय आले, त्यांचे PA त्यांच्या बरोबर होते. आणि त्या मंत्री महोदयाने त्यांच्या हातातला पेढा गुरुजींना प्रसाद म्हणून दिला. साधी प्रक्रिया, आपण पण वाटतो का नाही, देवळातनं बाहेर पडल्यावर प्रसाद येतो. त्यांनी गुरुजीने हात पुढे नाही केला. ऐकलं सर, हात नाही पुढे केला. त्याने असा हात पुढे केला, त्याने गुरुजीने असा हात नाही केला. ते बसा, ते मंत्री महोदय बसले आणि गुरुजीने त्यांना सांगितलं, तुम्ही आम्हाला प्रसाद द्यावा अशी तुमची लायकी नाही. पुढचं वाक्य होतं, आमच्या प्रसादानं तुम्ही मंत्री झाला. असा प्रसाद देण्याचा उद्योग करू नका. आणि तर त्यांनी पुढा दिला
आणि गुरुजींनी 2 पेढे त्या मंत्री महोदयाच्या हातात ठेवले आणि ते म्हणजे हा प्रसाद घ्या. त्यांनी नमस्कार केला, आभार व्यक्त केले की मला काय म्हणायचंय, पुढे फार मजा झाली बरं. मला काय म्हणायचंय, आत्ताच शपथविधी झालेल्या मंत्र्याला अशा पद्धतीने धैर्याने एखादं वाक्य सांगणारा गुरुजींसारखा माणूस आज सांगता येत नाही, ही फार अवघड गोष्ट आहे. त्याच्यापेक्षा दादा उठून जायला लागले. ते मंत्री महोदय नमस्कार केला, छान छान बसा. असा फुकट प्रसाद घ्यायचा नाही, दक्षिणा ठेवा आणि मग जा. त्या मंत्री महोदयाने तेवढे पैसे हातातले काढले, गुरुजींच्या पायात ठेवले, नमस्कार केला आणि गुरुजींनी आशीर्वाद दिला. मला म्हणायचं आईचा पुरुष धारणेचा. अशा पद्धतीचं ध्येय गुरुजींच्याकडे होत. अनेक ठिकाणी मी त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं, आता मी ते हिणाचं पुस्तक आहे त्याची चर्चा करत नाही, ते तुम्हाला पुस्तक येईल लवकरच. गुरुजींनी फार अत्यंत खूप काम केलं वारकरी पंथाचं. पण माझ्या पाहण्यातल्या या सत्पुरुषांमध्ये गुरुजी हे असं व्यक्तिमत्व होतं, ज्या दिवशी गेले त्या दिवशी रात्री पण त्यांनी कीर्तन केलं. हे लक्षात ठेवा. त्या दिवशी कीर्तन करून पुण्यात आळंदीला गेले आणि रात्री 1:30 वाजता त्यांनी जगाचा निरोप घेतला. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी गगलोक सोडला त्या दिवशी पण त्यांनी हरी कीर्तन केलं. याचा अर्थ आयुष्याच्या शेवटच्या दिवशी पण त्यांनी कीर्तन केलं. आणि ज्यावेळेस ते गेल्याचं कळालं तेव्हा दरवाजा उघडला, तेव्हा निवृत्तीनाथांची यात्रा पुढे होती. पालखी सोहळा निघणार होता. तर त्यांच्या रात्री कधीतरी वाचत बसले असतील, त्यांच्या छातीवर निवृत्तीनाथांचा गाथा होता. ते जेव्हा दिसले त्यांच्या छातीवर सद्गुरु श्री निवृत्तीनाथ महाराजांचा गाथा होता. शांत गुरुजी त्या फरशीवर आढळले. शेवटच्या दिवशी सुद्धा ते अभ्यास करत होते, हे लक्षात घ्या. म्हणून त्यांच्या स्मृतीला उजाळा देताना मला निश्चितच एक प्रकारे गलबल असं होतंय. कारण अशी माणसं परत दिसणार नाही, लक्षात ठेवा. अशी माणसं होणार नाही. खूप माझ्याकडे काही त्यांच्या अनुभवाची शिकवली, खूप काही ते वेगळं व्यक्तिमत्व होतं. आज मला एक समाधान झालं की दादांनी अत्यंत गोड कीर्तन केलं. एक तासच ते बोलले, पण अत्यंत सूत्रबद्ध बोलले. तुकाराम महाराजांच्या एका अवघड अभंगाला अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी निरूपण केलं. मी हे स्तुती म्हणून करत नाही, पण अत्यंत सूत्रबद्ध मांडणी तासाभरात केली, त्यांच्या शैलीमध्ये केली. मला आज असं वाटलं की 20 वर्षानंतर, आज गुरुजींना जाऊन 20 वर्ष झाली, 2 मुद्दे मला सांगायचे जातात. 20 वर्षानंतर दादांचं कीर्तन झालं या उत्सवात. आज गुरुजींना जास्त आनंद झाला असेल. आतापर्यंत कीर्तन झालीच, पण आज गुरुजींना काय आनंद झाला असेल, आळंदीकरांचं कीर्तन झालं म्हणून आनंद झाला. गुरुजी स्वतः सदानंद, फार थोड्या लोकांना माहिती, सर्वांना माहिती नाही, गुरुजींचं नाव पांडुरंग आणि आडनाव सदानंद. पांडुरंग संतराम सदानंद असं त्यांचं पूर्ण नाव. तर त्यांचे वडील गुरुजी होते, संतराम गुरुजी. त्याला सदानंद गुरुजी म्हणायचे, तेच नाव पुढे रूढ झालं आणि सदानंद गुरुजी आळंदीकर असं नाव रूढ झालं. त्याला आनंद झाला असेल की माझ्या पुण्यतिथीला एक आळंदीच्या साधकाचं कीर्तन झालं आणि माऊलीच्या विश्वस्ताचं कीर्तन झालं. अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात येतात. आता बाकीच्यांना माहित नसेल, पण मी त्याचा साक्षीदार आहे.
आणखी एक योग चांगला झाला. नियती काही गोष्टी अशा करते की त्या नियतीचा खेळ कळतच नाही. नियतीचा तराजू काटेकोर आहे लक्षात. हा आता प्रश्न आहे की माझ्या सान्निध्यात दादा अनेक वर्ष त्याने आता सांगितलं आजच दादाचं कीर्तन का झालं. हा मलाही प्रश्न पडला की मला प्रमोद तात्या म्हणाले की यावर्षी आपण दादांचं कीर्तन करू. दादा विश्वस्त झाले. आपण आज यावर्षी गुरुजींच्या कीर्तनात त्याला बोलू. आनंदाची गोष्ट आहे त्याला बोलू. आता मला काय उघडा होतो की आजच दादाचं कीर्तन का झालं याचं कारण गुरुजी 2006 साली गेले. त्या दिवशी 6 डिसेंबर होतं आणि आजही 6 डिसेंबर. तिथी आणि तारीख दोन्ही एकच झाल्या. अशा या विशिष्ट पर्वावर आज पुरुषोत्तम दादांचं कीर्तन झालं. 20 वर्षाचा दीर्घकाळ सिद्ध केलाय. कारखाना आम्हाला चांगल्या पद्धतीचं योगदान देत असतो. नानासह कारखान्याचे सर्व संचालक मंडळ आणि पदाधिकारी सांगता क्षणी गुरुजींचं या ठिकाणी पुण्यस्मरण व्हावं याच्यासाठी त्यांनी केलेली जी काही बहुमोल कामगिरी त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो.